तुम्हाला माहिती आहे का, किला हा फारसी शब्द आहे, तर दुर्ग हा संस्कृत. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर ते हैवंतपासून जिंजी ते तंजावरपर्यंत दुर्गांची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य संरक्षित केले. दुर्गमता म्हणजेच गडाचा गाभा. शत्रूकडे असलेल्या हत्यारांच्या ताकदीवर दुर्गांची रचना अवलंबून असते. प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी कुंपणं टाकून वस्तीचं संरक्षण करण्यात येईल. नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले. मग दगडाची रचाई झाली. शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली. अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना पूर असे म्हणत असत. तरीही जर शत्रू बलाढ्य असेल तरी या तटबंदीयुक्त पुराचा सुद्धा पराभव अटळ असे. आणि अशाच वेळी गिरिदुर्गांची रचना करण्यात आली. मात्र असे गिरिदुर्ग बांधण्याचा खर्च खूप जास्त असे, परंतु संरक्षण हा महत्वाचा मुद्दा असल्यामुळे हा खर्च करण्यात येईल. भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गांची निर्मिती केल्यामुळे सभोवतालच्या परिसराला संरक्षण मिळेल. मात्र हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धिचातुर्य पणाला लागले. त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला आणि त्यातूनच बेलाग असे गिरिदुर्ग उभारण्यात आले. परिस्थितींशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी करण्यात आली. अशाच दुर्गांचे भरपूर प्रकार आहेत. ते कोणते हे पाहण्यासाठी बाबा वटकंतीला नक्की फॉलो करा.